सकाळी 6 वाजता क्लास, पुन्हा संध्याकाळी क्लास. 50-50 हजार ते लाखो रुपयांची फी बेसमेंटमध्ये भरणारे वर्ग आणि 100% रिझल्टची गॅरंटी देणारे मोठे होर्डिंग्स. जर तुमच्याही घरात शाळा कॉलेजमध्ये जाणारा मूल असेल तर हे चित्र तुमच्यासाठी नवीन नाही. पण जरा थांबा, आता या खाजगी कोचिंग क्लासेसच्या दादागिरीला आणि मनमानी कारभाराला मोठा चाप बसणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं एक असा मसुदा ड्राफ्ट तयार केलाय ज्यामुळे कोचिंग क्लासेसच्या मनमानीवर थेट हातोडा पडणार आहे. नेमके काय आहेत हे नवे कडक नियम, पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार, सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेची मर्यादा. आता क्लासेसवाल्यांना विद्यार्थ्यांचा पूर्ण दिवस पिळून काढता येणार नाही. या नवीन नियमानुसार कोचिंग क्लासेस दिवसाला जास्तीत जास्त 5 तास घेता येतील. त्यापेक्षा जास्त वेळ मुलांना वर्गात बसवून ठेवता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे 13 वर्षाच्या आतील मुलांना नो एंट्री, म्हणजेच लहान वयातच मुलांवर अभ्यासाचा आणि कोचिंगचा अनावश्यक ताण लादण्यावर आता कायद्यानं थेट बंदी असणार आहे. आता तुम्ही रस्त्यानं जाताना किंवा पेपरमध्ये मोठ्या जाहिराती पाहिल्या असतील की आमच्याकडे या आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा, रँकिंगची 100% गॅरंटी. पण इथून पुढे अशी कोणतीही दिशाभूल करणारी आश्वासनं किंवा गुणांची गॅरंटी कोचिंग क्लासला देता येणार नाही. जर कोणी असा खोटा दावा केला तर त्यांच्यावर कडक कारवाई ही सुद्धा केली जाणार आहे. आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, फी आणि मूलभूत पायाभूत सुविधा. खरं तर मनमानी पद्धतीनं फी वाढवणाऱ्या क्लासेसवर आता चाप बसेल. कोचिंग सेंटरला विद्यार्थ्यांना शुल्काची पावती देणं हे सुद्धा बंधनकारक असेल. जाहीर केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम ही क्लासेसना आकारता येणार नाही. अभ्यासक्रम सुरू झाल्यावर त्यांचं शुल्क हे वाढवता येणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम मध्येच सोडल्यास उर्वरित कालावधीच्या शुल्काचा प्रमाणानुसार परतावा हा 10 दिवसात द्यावा लागेल. प्रत्येक विद्यार्थ्यामागं किमान 1 चौरस मीटर जागा असणं अनिवार्य आहे, म्हणजेच कोंडमारा करून विद्यार्थ्यांना बसवता येणार नाही. पुढचा मुद्दा म्हणजे तळघरात बेसमेंटमध्ये क्लास चालवायला बंदी असेल. सुरक्षिततेच्या कारणावरून बेसमेंटमध्ये क्लासेस घेता येणार नाहीत. पूर्ण परिसरात CCTV कॅमेरे हे बंधनकारक असतील आणि त्याचं शूटिंग हे किमान 1 महिना जतन करून ठेवावं लागेल. त्यानंतर मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, प्रथमोपचार आणि व्हेंटिलेशन योग्य असणं हे सुद्धा क्लासेसमध्ये अनिवार्य आहे. अभ्यासाच्या दबावामुळे होणाऱ्या दुर्घटना आपण नेहमी ऐकतो, म्हणूनच या मसुद्यात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यात आलंय. प्रत्येक कोचिंग सेंटरला समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग व्यवस्था उभारणं सुद्धा बंधनकारक असेल, जिथे विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आणि ताणतणावाचं व्यवस्थापनाचे धडे दिले जातील. अग्निसुरक्षा, इमारत सुरक्षा प्रमाणपत्र, पुरेचं वायुविजन, प्रकाश व्यवस्था, पिण्याचं पाणी, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रथमोपचार सुविधा आणि वाहन तळाची व्यवस्था ही सुद्धा प्रत्येक क्लासेसला करावी लागेल. आणि हो, उठला सुटला की कोणीही शिक्षक बनून आता शिकवू शकणार नाही. कोचिंग सेंटरमधील प्रत्येक शिक्षक हा पदवीधर ग्रॅज्युएट असणं अनिवार्य करण्यात आलं आणि याशिवाय ज्या कोचिंग सेंटरमध्ये 25 पेक्षा विद्यार्थी जास्त आहेत त्यांना या कायद्याअंतर्गत नोंदणी करणं सुद्धा बंधनकारक असेल. कायदा लागू झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत ही नोंदणी पूर्ण करावी लागेल. ही नोंदणी 3 वर्षांसाठीच वैध असेल, त्यानंतर पुन्हा करावी लागेल. आणि विशेष म्हणजे कोचिंग सेंटरच्या प्रत्येक शाखेसाठी, ब्रँचसाठी स्वतंत्र नोंदणी ही त्या क्लासला करावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं हा मसुदा सध्या नागरिकांच्या हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्ध केलाय. सप्टेंबर महिन्यापासून यावर अंतिम विचार होऊन कायदा अंमलात येण्याची शक्यता आहे. शिक्षणाचा व्यापार रोखण्यासाठी आणि मुलांवरचा, विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी सरकारचं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. पण तुम्हाला काय वाटतंय? या नियमांमुळे कोचिंग क्लासेसचा मनमानी कारभार खरोखर थांबेल आणि दिवसाला 5 तासांची मर्यादा मुलांच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे का? तुम्ही एक पालक असाल किंवा विद्यार्थी असाल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.